या ठिकाणी एक गोष्ट दाखवतो मी. बऱ्याच शेतकऱ्यांच्या बागात काम करीत असताना हात चिकट होतात. तर ते दोन कारणांनी होतात. एक तर आपल्या बागेमध्ये जर मावा किडीचा प्रादुर्भाव जर झालेला असेल तर एक दिसतं, नाही तर फेब्रुवारी महिन्यापासून तर जून महिना लागेपर्यंत झाडाच्या पानाच्या टोकाच्या बाजूला तुम्हाला या ठिकाणी एक थेंब दिसत असेल. आता या ठिकाणी तुम्ही जर बघितलं, इथं या ठिकाणी इथं प्रत्येक पानाच्या टोकाच्या बाजूला तुम्ही बघू शकता. तर हे दुसरं काही नसून फेब्रुवारी महिन्यापासून तर जून महिना लागेपर्यंत जे मुबलक सूर्यप्रकाश जो असतो, तर तो मुबलक सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे झाडामधलं प्रकाश संश्लेषण क्रिया ही चांगली होती. त्यामुळे पानातील जे कार्बोहायड्रेट्स आहे झाडातील, तर ते पानाच्या टोकाच्या बाजूला बाहेरच्या बाजूने फेकले जातात. आणि हे फेकल्यानंतर इथं जर काही आपण जर काम करीत असेल तर ते काम करत असताना हात आपले चिकट होतात. बरेच शेतकरी मला हात चिकट झाले म्हणून मावा झाला असा फोन करतात. तर ते हात चिकट होण्याचं कारण झाडातील पानाच्या टोकाच्या बाजूला हे जे चिकट द्रव दिसतो त्याची टेस्ट जर घेऊन बघितली तर थोडीशी गोड वाटते. तर हे झाडातली साखर या ठिकाणी बाहेर झाड फेकतं, त्याच्यामुळं हात आपले चिकट होतात. इथं जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक पानाला तुम्ही बघू शकता अशा पद्धतीत तो चिकट द्रव आहे. अशा पद्धतीत इथं या ठिकाणी बघा, इथं पण आहे. तर त्याचं काही आपल्या झाडाला काही धोका नसतो, उलट चांगलं लक्षण येते. धन्यवाद.